रविवारी 8 मार्चला सगळीकडे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होत होता. पण त्याच वेळी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये धर्मांतरासाठी होमहवन सुरू होता. आणि हे धर्मांतर होतं मिस इंडिया अर्थ या किताबाची मानकरी ठरलेल्या प्रसिद्ध मॉडेल सायली सुर्वे हिचं. प्रेमविवाह केलेल्या सायलीने तिच्या पतीला सोडून पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. सायलीने रीतसर शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करत आपले जुने नाव देखील बदलले आहे. तर धर्मांतराची ही सगळी प्रक्रिया होताना भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पण सायलीनं पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश करण्यामागचं कारण नेमकं काय आहे, तिची नवी ओळख आता काय असणार आहे आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. वर्ष होतं 2016. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेली मॉडेल सायली सुर्वे हिनं मीरा भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासेसोबत प्रेमविवाह केला. खरं तर सायलीच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांनी विरोध केला होता आणि याचं कारण होतं आतिफचा धर्म वेगळा होता. पण तरी देखील सायलीने घरच्यांचा विरोध झुगारून आतिफसोबत लग्न केलं. इतकंच नाही तर प्रेमाखातर सायलीनं लग्नानंतर धर्मांतर सुद्धा केलं आणि लग्नानंतर सायलीचं नाव झालं आतेजा तासे. मात्र तिचा संसार लग्नानंतर थोड्याच दिवसात बिघडला. सायलीचा नवरा आतिफ आणि सासरच्या मंडळींकडनं तिचा छळ सुरू झाला होता. पण तरी देखील 2019 मध्ये सायलीने मिस इंडिया अर्थ हा किताब पटकावला. पण सायलीचा छळ काही थांबला नाही. सायलीने अनेकदा पोलिसांकडे तक्रारही केली, पण पोलिसांनी सुद्धा दखल घेतली नाही. दरम्यान हे सगळं घडत असताना सायलीला 4 मुलंही झाली, पण सायलीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यामुळे मग सायलीनं आई वडिलांकडे पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. पण तिने लग्नानंतर धर्म बदलला होता. त्यामुळे सासरच्या लोकांकडनं होणाऱ्या छळातून सुटका करण्यासाठी आणि पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी सायलीने हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला आणि हिंदू संघटनांनी यातून तिची सुखरूप सुटका केली. आणि 8 मार्चला पिंपरी चिंचवडमधील आर्य समाज सभागृहात सायली उर्फ अतिजाची शुद्धीकरण प्रक्रिया आणि हिंदू धर्मात पुन्हा घेण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सायलीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी होम हवन आणि मंत्रोपचार करण्याची प्रक्रिया देखील राबवली गेली. यावेळी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय सायली सुर्वे हिचं लग्नानंतर झालेलं अतेजा तासे हे नाव बदलून आता तिचं नाव आद्या सुर्वे ठेवण्यात आलं आहे. दरम्यान हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सायलीने कबुली दिली आहे की लग्नानंतर 10 वर्षात तिला 4 मुलं झाली आणि या मुलांसाठीच तिचा छळ करण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा ती त्रासरी राहिली. तर आतिफशी लग्न करणं ही तिची मोठी चूक होती, हे देखील सायलीनं मान्य केलंय. तसेच लग्नानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोपही सायलीने केला आहे. त्यामुळे 4ही मुलांच्या सुरक्षेसाठी लग्न बंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तिने माध्यमांना सांगितलं. पण या सगळ्या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे सायलीची धर्मांतर प्रक्रिया बघण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेतील शाळेच्या लहान विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी चर्चा रंगली असून धर्मांतर आणि छळाच्या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.